नमस्कार. आज आपण ICDSचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. प्रथम तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन केलं नसेल तर जॉइन करून घ्या. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला आपण ICDSचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघू. फर्स्ट कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. SC कॅटेगरीला वॅकन्सी होत्या 13. 13 जागेसाठी 154 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे ST कॅटेगरी. ST कॅटेगरीसाठी 6 जागा होत्या, तर त्यासाठी होऊ शकतो 152 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर VJA. VJAसाठी 3 जागा होत्या, तर 3 जागांसाठी VJAचा कट ऑफ जाऊ शकतो 157 प्लस. त्याच्यानंतर NTB. NTBच्या वॅकन्सी होतात 2, तर 2 वॅकन्सीसाठी कट ऑफ जाऊ शकतो 158 प्लस. त्याच्यानंतर NTCच्या वॅकन्सी होत्या 3, तर 3 जागांसाठी NTCचा कट ऑफ जाऊ शकतो 157 प्लस. त्यानंतर NTDसाठी वॅकन्सी होती 1, तर एका जागेसाठी जाऊ शकतो कट ऑफ 158 प्लस. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC याच्या वॅकन्सी होतात 2 वॅकन्सीसाठी 158 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर इतर मागासवर्ग ओबीसीच्या वॅकन्सी होत्या 19 वॅकन्सीसाठी OBCचा कट ऑफ जाऊ शकतो 156 प्लस. त्यानंतर ACBCच्या वॅकन्सी होत्या 13, तर 13 वॅकन्सीसाठी कट ऑफ जाऊ शकतो ACBC 13 वॅकन्सी होत्या, तर 13 वॅकन्सीसाठी कट ऑफ जाऊ शकतो 154 प्लस. EWS 13 वॅकन्सी यांचा पण कट ऑफ जाऊ शकतो EWS 13 वॅकन्सी 154 प्लस. त्यानंतर ओपनचा कट ऑफ सर्वांना माहितीच असेल, मेरिट लिस्ट आलेली आहे, तर ओपनचा कट ऑफ आहे 27 जागांसाठी 160.45847 हा आहे ओपनचा कट ऑफ. तर यामध्ये कोणी ऑप्टिंग आउट केलं तर 160पर्यंत मिनिमम याचा कट ऑफ जाऊ शकतो. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमचे मार्क्स कमेंटमध्ये पुट करू शकता. धन्यवाद.